सरांसोबत आम्हाला बोलायचं आहे. नाही चेअरवर नाही. ऐका तुम्ही, तुमचा अपमान नको होऊ देऊ. कसं आहे, तुमच्या प्रशासकीय पदाचा अपमान नको होऊ देऊ. न्यूज 29 महाराष्ट्र, तुमच्या आवाजाची, तुमच्या हक्काची बातमी. यवतमाळमध्ये पीक विम्यांसाठी शेतकऱ्यांचे मुक्काम पोस्ट आंदोलन, प्रशासकीय दिरंगाईवर विचारला जाब. यवतमाळ जिल्ह्यातील पीक विमा आणि नुकसान भरपाईच्या रखडलेल्या प्रश्नांवर शेतकरी चळवळीने आक्रमक पवित्रा घेत दिनांक 27 एप्रिल रोजी प्रशासकीय कार्यालयावर मुक्काम पोस्ट आंदोलन केले. प्राध्यापक पंढरी पाटे, कॉम्रेड सचिन मनवर आणि प्रवीण आडे यांच्या नेतृत्वात झालेल्या या आंदोलनाने प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. विदर्भातील महत्त्वाचा कृषी जिल्हा असूनही सोयाबीनच्या नुकसान भरपाईच्या यादीतून यवतमाळला वगळल्याने शेतकऱ्यांमध्ये मोठा संताप पाहायला मिळाला. नांदेड जिल्ह्याला विमा मिळतो तर यवतमाळला का नाही, असा थेट सवाल यावेळी करण्यात आला. यावेळी प्राध्यापक पंढरी पाटे यांनी जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्यांची अत्यंत भीषण आकडेवारी समोर ठेवली. 1 जानेवारीपासून आजपर्यंत 64 शेतकऱ्यांची आपली जीवनयात्रा संपवली असून त्यातील 18 आत्महत्या केवळ एप्रिल महिन्यात झाल्या आहे. मारेगाव तालुक्यात तर गेल्या 3 दिवसात 3 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती त्यांनी दिली. विशेषतः ज्यांच्याकडे स्वतःची जमीन नाही आणि जे मक्याने शेती करतात अशा शेतकऱ्यांच्या आत्महत्येची नोंद शासन दरबारी होत नसल्याने त्यांनी तीव्र नाराजगी व्यक्त केली. जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी मनोज ढगे यांनी विमा वितरणात काही अडचणी असल्याचे सांगितले, मात्र त्यावर विमा कंपनीच्या प्रतिनिधींना स्पष्टीकरण देता आले नाही. पीक कापणी प्रयोगाला होणारा उशीर आणि डेटा अपलोड करण्यातील चुकांमुळे शेतकऱ्यांचे पैसे अडकल्याची टीका आंदोलकांनी केली आहे. अखेर विमा कंपनी जिल्हा समन्वयक गजेंद्र राठोड यांनी या प्रकरणी लेखी माहिती लवकरच देण्याचे आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन तात्पुरते मागे घेण्यात आले. या आंदोलनात हरिहर ताडे, संकेत टोणे, गौरीनंदन कनाके यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि शेतकरी सहभागी झाले होते. तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे ना यवतमाळ डिस्ट्रिक्ट मध्ये काय प्रॉब्लेम आहे पीक विम्याचा. हो, नाही राहू दे, चालू, काहीच प्रॉब्लेम नाही, काय अडचण येणार नाही तुम्हाला, काहीच अडचण येत नाही तुम्हाला. या तायडे भाऊ, या इकडून या. काय अडचण असेल मी सांगतोय तुम्हाला, सांगा ना तुम्ही, सांगा. नाही चालू द्या, काय हरकत नाही, काहीच अडचण येणार नाही तुम्हाला, बोला. तुम्हाला लेखी पाहिजे ना, मग ते विमा कंपनी वाल्याला सांगितलं की तुम्हाला लेखी त्याच्या ऑफिसला त्याला मेल करायला त्याच्या ऑफिसला मेल करून. अरे सर, निवेदन यवतमाळ जिल्ह्यातल्या 16 तहसील मधनं निवेदन आलेले आहेत. हा, निवेदन आलेले आहेत ना, निवेदन पहिलेच दिलेले आहेत. किती निवेदन? 100 निवेदनांना कुठल्या अडचणी सुटल्या का शेतकऱ्यांच्या? थोडस गॅस